नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सिंधू राघवला फोन लावते आणि राघवला म्हणते की मधुताईंची अवस्था खूपच बिकट झाली आणि त्यांना लेबर पेनसुद्धा सुरू झाल्या। राघव म्हणतो की सिंधू तू टेन्शन घेऊ नको, तू गाडी काढ आणि स्वतः गाडी चालवून सिंधूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, कारण आपल्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही। सिंधू म्हणते की राघव सर तुम्हाला कळते का, मी अशा संकटामध्ये मधुताईंना घेऊन जाऊ शकत नाही, कारण मी किती दिवस झाले गाडी चालवली नाही। तर मधू म्हणत असते की सिंधू तू काही कर, पण राघवला बोलावून घे, राघवला येण्यासाठी खूप वेळ लागतो। सिंधू म्हणत असते की मधुताई आपल्याकडे वेळ नाही, आपल्याला हॉस्पिटलला जावेच लागणार। सिंधू म्हणते की एकदा ना कळा सुरू झाल्या तर कधीही डिलिव्हरी होऊ शकते, मधुताई तुम्ही माझ्या हातामध्ये हात द्या आणि प्लीज घाबरू नका। तर मधू काही ऐकत नसते आणि राघवला फोन कर असे सिंधूला म्हणत असते। सिंधू म्हणते की मधुताई आपल्याकडे खरंच तितका वेळ नाही, हॉस्पिटलला लवकर पोहोचावे लागेल। तेव्हा सिंधू मधूच्या हाताला धरते आणि तिला कवळी घालून गाडीमध्ये कशीबशी पोहोच करते आणि गाडीत ही शांत रीतीने बसवते। मधू ही ओरडत असते, आई ग, असे तिला खूप वेदना होऊ लागतात। मधू म्हणत असते की सिंधू लवकर चल, मला खूप त्रास होतो। तेव्हा सिंधू गाडी चालवायला बसते आणि राघवला व्हिडिओ कॉल करते। राघव म्हणतो की सिंधू बसली का गाडीमध्ये? सिंधू म्हणते की हो। तेव्हा गाडी कशी चालवायची राघव पुन्हा सिंधूला सर्व काही सांगत असतो। राघव सांगत असतं की सिंधू क्लच हळूच सोड आणि गाडी स्टार्ट कर, पण सिंधूला काही जमत नसते आणि मधू म्हणत असते की सिंधू तुला गाडी जमत नसेल तर तू राघवला बोलव ना आणि लवकर हॉस्पिटलला चल ना, कारण तिला खूप वेदना होऊ लागते। सिंधू खूप घाबरते आणि राघव सर मला नाही जमत असे म्हणते। तेव्हा राघव पुन्हा सिंधूला गाडी कशी स्टार्ट करायची ते सांगतो। गाडी स्टार्ट झाल्यानंतर सिंधू ही धाडसाने गाडी चालू लागते आणि समोरून अचानक एक माणूस आडवा येतो आणि सिंधू जोरात ब्रेक दाबते। तर मधू आणखीनच जोरात किंचाळते, सिंधू तुला गाडी चालवता येत नाही का? मला खूप त्रास होतो। तर सिंधू खूपच घाबरते। राघव व्हिडिओ कॉलवर सिंधूला म्हणतो की सिंधू काय झाले? सिंधू म्हणत असते की काही नाही राघव सर, एक माणूस आडवा आला होता, पण पुढे आल्यानंतर राघव पुन्हा जी काही गाडी स्टार्ट करण्याची सिच्युएशन आहे तो सिंधूला समजावत असतो। तेव्हा गाडी अचानक बंद पडते आणि तेवढ्यात सिंधूचा फोनसुद्धा हा स्विच ऑफ होतो। सिंधूला आणखीनच टेन्शन येते। राघव म्हणतो की मोबाईलला काय झाले आणि अचानक फोन कसा बंद झाला, म्हणून राघव सुद्धा टेन्शनमध्ये येतो। मधू म्हणत असते की सिंधू लवकर चल, खूप त्रास होतो। सिंधू म्हणत असते की मधुताई टेन्शन घेऊ नका, मी लवकरच हॉस्पिटलला पोहोचते, म्हणून सिंधू गाडी चालू करण्याचा प्रयत्न करू लागते। गाडी चालू होत नसते। सिंधू देवाला हात जोडते। सिंधू खाली उतरते आणि मधुताई थांबा मी आलेच असे बोलते। मधू म्हणत असते की सिंधू तू कुठे चालले आणि मधू जोरात किंचाळू लागते। तर सिंधू गाडीच्या खाली उतरते। सिंधू रस्त्यावर उभी राहून गाड्या जाणाऱ्या जे काही माणसे आहेत त्यांना हात वर करू लागते आणि गाडी प्लीज थांबवा असे ओरडत असते। मात्र तेवढ्यात एक रिक्षा येते आणि ती सुद्धा थांबत नाही। सिंधूला आणखीनच टेन्शन येते। मधुताई जोरात ओरडत असते की सिंधू तू कुठे? चल ना लवकर हॉस्पिटलला, खूप त्रास होतो। सिंधू विचार करते की काही झाले तरी माझं बाळ या जगात सुखरूप यायला हवे, त्यासाठी मला काही करावे लागले तरी चालेल, त्यासाठी मी कोणतीही हार मानणार नाही, म्हणून सिंधू सुद्धा रडत असते। आणि आता मधुताईंची डिलिव्हरी बहुतेक मला येथेच करावी लागणार असं सिंधूच्या लक्षात येते। तेवढ्यात एक बाई समोरून जात असते। सिंधू धावतच त्या बाईकडे येते आणि हात जोडून त्या बाईला म्हणते की काकू तुम्ही येथे जवळच राहता का हो, आणि मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे। सिंधू सांगू लागते की गाडीमध्ये माझ्या जाऊबाई आहे आणि त्यांना इतक्या कळा सुरू झाल्या की डिलिव्हरी बहुतेक येथेच करावी लागणार, हॉस्पिटलपर्यंत त्या जाऊ शकणार नाही। तर त्या बाई म्हणतात की अगं तू इथे कशी डिलिव्हरी करणार? सिंधू म्हणत असते की मी स्वतः एक डॉक्टर आहे, पण त्यासाठी काही बायकांची मदत लागेल, तुम्ही शेजारील बायका घेऊन येऊ शकता का? तर ती बाई म्हणते की हो, कारण मी इथे शेजारी माझी वस्ती आहे, मी काही बायकांना लगेच घेऊन येते। तेव्हा सिंधू त्या बाईला सांगते की काही वस्तू लागतील, गरम पाणी आणि खूप काही असे 2-3 टॉवेल आणि एक खाट आणि काही बाकीचे कपडे ते। तर ती बाई म्हणते की मी लगेच घेऊन येते। तेव्हा ती बाई सामान आणण्यासाठी निघून जाते। मधू ओरडत असते की सिंधू तू कुठे आहे, आतमध्ये ये ना। तेव्हा सिंधू धावतच मधूजवळ येते।
तेव्हा ती बाई 4-5 बायकांना गरम पाणी आणि चादरी सर्व काही घेऊन येते। तेव्हा सिंधू ही मधूला घेऊन त्या बाजेवर ठेवते आणि मधूला म्हणत असते की मधुताई जोरात पुश करा म्हणजे बाळ लवकरात लवकर बाहेर येईल। सिंधू म्हणत असते की मधुताई थोडासा जोर लावा। त्या बायका सुद्धा मधूला म्हणत असतात की अगं बाळा थोडासा जोर दे, लगेच होईल डिलिव्हरी। आणि पूर्ण ताकद लावून मधू ही पूर्ण थकते आणि शेवटी ती बेशुद्ध पडण्यासाठी लागते। तर त्यातील एक आई म्हातारी म्हणते की अगं ती बेशुद्ध पडते आणि आपण काही करू शकणार नाही, तिला उठवण्याचा प्रयत्न कर। म्हणून सिंधू मधूला उठवण्याचा प्रयत्न करू लागते। म्हणून सर्वजणी मधूला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात। तर त्या आजी म्हणतात की अगं ती खूप थकली आहे, तिच्याच्यानं आता काही होणार नाही, तिला हॉस्पिटललाच न्यावे लागणार। तेव्हा सिंधू मधूला पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करते तर मधू डोळे उघडते। तर सिंधू म्हणते की मधुताई एक दीर्घ असा श्वास घ्या आणि फक्त एकदा तुम्ही जोर द्या आणि आता लगेच होईल डिलिव्हरी। तेव्हा आजी मधूला म्हणत असते की अगं बाळा बाळ बाहेर येते, थोडासा जोर दे। तर मधू पुन्हा जोरातही जोर देते आणि एक कळ आल्यानंतर शेवटी बाळ हे बाहेर येते। तर सिंधू बाळाकडे बघून खूपच आनंदी होते, कारण एक सुंदर असे गोंडस बाळ जन्माला आलेले असते। तर त्यातील एक बायका म्हणते की अहो थांबा, कारण बाळ रडत का नाही। तर सिंधूला खूप मोठा धक्का बसतो। तर सिंधू बाळाला उलटे करते आणि त्याच्या छातीवर जोरजोराने असं अलगतशी थापडू लागते। सिंधू म्हणते की नाही, बाळ का रडत नाही। तर ती बाई म्हणते की ताई थांबा, 1 मिनिट टेन्शन घेऊ नका की बाळ नाही राहिलं। सिंधूला खूप मोठा आणखीनच धक्का बसतो। सिंधू रडतच म्हणते की असे होऊ शकत नाही आणि बाळाला एका कापडामध्ये गुंडाळते आणि खूप रडत म्हणते की बाळा डोळे उघड। तर तेथील सर्व बायकांना खूप वाईट वाटत असते आणि सिंधूची खूप बिकट अवस्था होते। तेव्हा समोरच सिंधूला एक गणेशाची मूर्तीचं मंदिर दिसते। सिंधू धावतच तेथे बाळाला घेऊन येते आणि बाप्पा माझ्या बाळाला वाचव, माझ्या जवळच्या व्यक्तीला अजून किती तू लांब करण्याचा प्रयत्न करतोस, का माझ्यावर इतका अन्याय करतोस। म्हणून सिंधू गणपती बाप्पाचा धावा करू लागते। माझ्या आईला सुद्धा लहानपणी तू देवा माझ्यापासून लांब केले, तरी मी सुद्धा तुझ्याकडे तक्रार केली नाही आणि माझ्या लाडक्या भावाला सुद्धा तू माझ्यापासून म्हणजे रायादादाला लांब केले, माझ्या आप्पांना सुद्धा, तरी सुद्धा मी तुला काहीच तक्रार केली नाही। पण आता देवबाप्पा माझ्या बाळाला तरी माझ्यापासून लांब करू नको। मी प्रेग्नेंट नाही राहणार आणि आईसुद्धा होणार नाही, तरीसुद्धा मी आई होण्याचा एक मार्ग त्यातून शोधून काढला। पण देवा तू आता काही कर आणि चमत्कार करून या बाळाला वाचव। सिंधू खूप रडत उठ बाळा उठ असे बाळाला धावा करू लागते आणि देवाच्या सुद्धा। सिंधू खूप रडत बाळाला आपल्या मिठीशी धरते आणि रडू लागते। तितक्यात गणपती बाप्पाच्या डोक्यावरील फूल हे खाली पडते आणि बाळ जोराने रडायला लागते। सिंधूला खूपच आनंद होतो आणि सिंधू खूप अशी इतकी खुश झालेली असते। एवढ्यात ती बाई येते आणि खरंच काही चमत्कार झाला, देवाच्या मनात काय येईल हे सांगता येत नाही। म्हणून ती बाई देवाला नमस्कार करते आणि सिंधू सुद्धा खूप खुश होऊन देवाला नमस्कार करून त्या तेथे मधूकडे येतात आणि सिंधू म्हणते की आजी बाळाला काही झाले नाही, बाळ रडते। तर सर्वांना मात्र खूप आनंद होतो। सिंधू त्या सर्व बायकांचे आभार मानते, कारण आज तुमच्याशिवाय काहीच शक्य नव्हते, कारण मधुताईंना हॉस्पिटलमध्ये नेणे सुद्धा शक्य नव्हते, पण आज तुमच्या सर्वांमुळे मधुताई आणि बाळ हे खरंच सुरक्षित आहे। आजी म्हणते की आम्ही फक्त तुला मदत केली, बाकी सर्व तूच केले। सिंधू म्हणत असते की नाही आजी, आज सर्व काही तुम्ही केले आणि तुमचा आशीर्वाद 1 नंबर बाळाला तुम्ही द्या। आणि सर्व तेथील त्या बायका बाळाला भरभरून आशीर्वाद देतात आणि बाळाची दृष्टसुद्धा काढतात। सिंधू बाळाला मिठीत घेते आणि खूप अशी तिला आनंद होत असतो। तर सिंधूचं वंश नावाचे बाळसुद्धा या जगात सुखरूप आलेले असते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।